मित्रांनो, बाप कधी कळलाच नाही. तो एक देह ज्याची लहानपणी मुलांना चीड यायची. इकडे जाऊ नकोस, बाबा मारेल. तिकडे जाऊ नकोस, बाबा मारेल. हे करू नकोस, ते करू नकोस. किती ती बंधनं आणि किती त्या बेड्या. असं वाटायचं मुलांना. का हे सगळं सहन करावं लागतंय आपल्याला. ते नेहमी म्हणायचे, मुलांनो, मन लावून अभ्यास करा, अभ्यासावर लक्ष द्या. तसे ते अडाणीच, पण त्यांना शिक्षणाची जरा जास्तच ओढ होती. ते नेहमी म्हणायचे, मला परिस्थितीमुळं शिकता आलं नाही, पण तुम्ही मात्र शिका, खूप मोठे व्हा, स्वतःच्या पायावर उभे राहा. यामुळे नाही की फक्त पैसा कमवता यावा. शिकायचं यामुळे की आपल्याला एक चांगली व्यक्ती, चांगला माणूस म्हणून जगात वावरता यावं. वायफळ वाटायचं तेव्हा ते बोलणं. वाटायचं बाबांचं काय हे रोजचं आहे, ऐकून घेऊन सोडून द्यायचं. पण आज घराबाहेर पडल्यावर, दुनियादारी पाहिल्यावर, हे मतलबी जग, मुखवट्या मागचे लोकांचे खरे चेहरे पाहिल्यावर कळतंय. वडील जे म्हणत होते ते खरे होते. ते आपल्याला या वाईट जगापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत होते. कारण त्यांना माहीत होता हा समाज, त्यांना माहीत होते समाजातले लोक आणि त्यांच्या नजरा. म्हणून ते जपत होते आपल्याला एका फुलासारखं. आज कळतंय, ते नेहमी आपल्या भल्यासाठी सांगत असतात. कोणी कितीही जवळचा असो, तो तोपर्यंत गोड असतो जोपर्यंत तुम्ही त्याच्या फायद्याचे आहात. एकदा का त्याचा फायदा झाला की तोही तुमचा द्वेष करू लागतो. पण आई वडील मात्र आयुष्यातील अशा दोन व्यक्ती आहेत ज्यांना कायम वाटतं की आपल्या लेकरांनी आपल्यापेक्षा पुढे जावं. दिसायला जरा कडक असले ना, तरी हृदय मात्र लय हळवं, तितकंच प्रेमळ असतं. ते फक्त मुलांना योग्य दिशेने नेण्यासाठी कडक आणि कठोर असतात. खरं तर त्यांच्यासारखी भरपूर माया, भरपूर जीव, प्रेम कोणाजवळच नसते. म्हणूनच बाप देवासमानच असतो. पण तरी का बरं बाप कळायला मुलांना जरा उशीरच होतो.